असा फॉर्म असतो, एकदम खतरनाक. श्वास घ्यायला आम्हाला प्रॉब्लेम आला. 10 मिनिटानंतर आमचे माणसं आले भाऊ, आले. मला जीवा जीव आला. चला देवा, असा मोसम घ्या. टेंट मध्ये आम्हाला तिथे डाळ भात भेटला. असं यायचंय एकदम अवघड कठीण यात्रा आहे. कैलास पर्वत साधन आहे. कोणाच्या पण युट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल ही साधी आणि सोपी ट्रेकिंग. मित्रांनो, आपण आज आपली यात्रा पूर्ण केली. साक्षात असा फॉर्म असतो. आम्ही बाहेरूनच रिकांगपी मधूनच केलं होतं. त्यांच्याकडे एक फॉर्म असतो, तो भरायचा. 200 रुपये भरायची आणि इथून चालायचं पुढे. सकाळी 11 वाजता त्याचं स्टार्ट होतं, 3-4 वाजेपर्यंत चालतं. चला भावांनो, हर हर महादेव. चला आपली यात्रा इथे ओरिजिनल मध्ये स्टार्ट करू आपण. फक्त 50 शिड्या चढलोय आणि यांना दम लागलाय. हे असे आपले पायरेच पायरे. तिथून तुम्ही थोडंसं वर आल्यानंतर तुम्हाला दिसणार आपले ॲपल म्हणजे सफरचंदाचे झाड. वा वा, इथली हवा जी आहे एकदम खतरनाक, एक नंबर हवा आहे. तिथे पुढे आणि पूल लागणार आहे काहीतरी. तो आता कोणता पूल? देवता मंदिर. तिथे किन्नरच्या देवताचं मंदिर आहे. मंदिर कितना दूर है या? दूर है क्या? मित्रांनो, इथून आल्यानंतर आपल्याला इथे किन्नर त्यांचा देवता असतात, तर त्यांचे इथं दर्शन घ्यायचं. असं मंदिर इथे बघू शकतो तुम्ही. इथून दर्शन घेतलं की यात्रा चालू करतात. असं आहे बाबांचं मंदिर. मग इथून आपली परत यात्रा इथून स्टार्ट करायची. चाललं असेल, सगळे दमलेले. खडी चढाने एकदम सरळ, फक्त सरळ चढायचं वर. चला बड्डे बॉय, या पुढे. चलो चलो चलो, वालर महादेव, जय हो बाबा की. चला 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 बोले, चला. और क्या हुआ? सांस नहीं आ रही ऐसा? चलो भैया, हर हर महादेव. बोलले की श्वास घ्यायला आम्हाला प्रॉब्लेम आला म्हणून आम्ही रिटर्न येतोय. बघू आता आपला येतो का नाही प्रॉब्लेम. बाबांनी बोलत असेल तर 100% जा. महादेव. चलो देवा, हर हर महादेव की पोच. पायऱ्या चढून तुम्हाला येणार एक छोटंसं दुकान. ते तुम्ही काय पण घेऊ शकता. आहे ते अरे ऑटो घ्यायची ना. हर हर महादेव. चलो बोले, हो गए थे दर्शन? ओके जी, ओके महादेव. तुम्हाला असा रस्ता लागणार, असं पाडवा. त्यानंतर तुम्ही फक्त इकडे बघायचं आणि हा व्ह्यू बघायचा. एकच और भैया दर्शन हो गए? ओके जी, हर हर महादेव. चल, रस्ता थोडा अवघडच आहे. अरे आत्ताच उभा होता रे तू. पुढे आल्यानंतर थोडासा उतार आहे. जास्त नाही, थोडंसं उतार भेटल्यामुळे आपल्याला थोडीशी तरी भेटली. नाही तर सगळा चढच होता. आला चढ, नुसतं चढायचं आहे भावांना. श्वास घ्यायचा, महादेव बोलायचा आणि चलत राहायचं. चलो, खाली उतर आल्यानंतर आपल्याला एक असा पूल असणार छोटा,
आधी नव्हता वाटतं, आता बांधलाय. ह्या पुलावरून जायचं आपल्याला त्या साईडला. हा पूल आहे. मग छान असं सोबत चाला, म्हणजे आपण सोबत जाऊ. चला ड्रिंक बिंक घेतली झालं सगळं. असा पूल लागणार आहे आता आपल्याला. आणि आवाजच ऐका फक्त कसा आहे. ए किन्नर बाबा की नगरी, हर हर महादेव. आता परत आपले कष्ट चालू. पूल पार केल्यानंतर परत चढायचं आहे भावांना. पायऱ्या संपून आता भावांनो. आणि तुम्हाला या मातीतून चढायचं आहे. अशा मातीतून हे बघा, झाड आणि माती आणि आम्ही. जेवढे कमी शॉर्टकट मारता येतील मारा आणि स्वतःला बरोबर यायचा प्रयत्न करा. काही विषय नाही आहे, अवघडच, पण नाव ठेवा तोंडात. जय भोले, हर हर जय शंकर. सुधांशु भाई मिले, भाई का ऊपर टेंट है, अभी हम उनके पास रुकेंगे. ढाबा आहे, ढाब्यावर आपण थांबू. 10 मिनिटानंतर आमचे माणसं आले भाऊ. आले, मला जीवा जीव आला. सगळ्यांना दम लागलाय, सगळ्यांच्या तोंडात जय शंकर. केदारनाथ बाबाचा प्रसाद आहे डायरेक्ट आपल्याकडे. द्या 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 भावांनो, महादेवाचा प्रसाद द्या. ओके महादेव. जाऊ आता पुढे. 2 मिनिटाचा ब्रेक घेतला फक्त, खूप झाले 2 मिनिट. पराठा, मॅगी, चहा पुढे इथून अजून सरळ वरती जायचं. जाऊ थोड्या वेळात. हो आता नाव टाकत ना, आता पहिला व्लॉग आहे ना हो. आणि कुठे भेटत नाही, त्या ड्रममध्ये भेटणार. अशा ड्रमला किती आमचं डिस्टन्स पार केल्यानंतर तुम्हाला असं ड्रम भेटणार, पाणी भेटणार. हा एकदम खतरनाक, एकदम दगडच दगड. दोन रस्ते भेटणार, एक तिकडून पण असणार आणि इकडून पण असणार. तर हा शॉर्टकट आहे, त्यांना ट्रेकिंग करता येते प्रॉपर. ते ह्या रस्त्याने पण येऊ शकते. तसं मी चाललोय, सटकू थोडंसं, पण मग काय विषय नाही. आपल्या गोप्रेची मेमरी फुल झाली. फोनमध्ये काढतो आता व्हिडिओ. कहाँ मिलेगा भोले, कहाँ मिलेगा भोले, कहाँ मिलेंगे नाम सत्य. जीवन है हर महादेव, हर महादेव, जय भोले, जय भोले. चला देवा, असा मोसम घ्या. बघा मोसम कसं आहे, खतरनाक. असून चढतोय, ते झाडच संपत नाही. एवढे झाड पार केले आहे का नाही भाई. बाकीचे व्लॉगर टाकता भाई, एवढं सोपं नाही आहे नाही काही. संपतच नाही भाई झाड. किती पण प्रयत्न करा.
जय शंकर. ड्रम इथं पाणी प्यायला भेटतं. आणि असंच वर बघितलं का, हा जे टेंट आहे ते गणेश पार्कचे टेंट आहे. रजिस्ट्रेशन जास्त तिथं चेक करा, करू चेक आपलं. तुम्ही बघू शकता गणेश पार्कचा व्ह्यू खतरनाक. टेंट मध्ये आम्हाला इथे डाळ भात भेटला. हे काय आणलं ना मग. आम्ही सगळे एकाच टेंट मध्ये 5 जण डायरेक्ट. किती? अरे 5 काम आड आहे ना आमचं, काहीच विषय नाही. रात्री 2 वाजता निघालोय वरती जाण्यासाठी. ते तुमचं कूपन नंबर सांगायचा, मग तुम्हाला ते पुढे सोडता, नाहीतर ते पुढे सोडत नाही. चला जाऊया अजून पुढे. आता आम्हाला भावांनो रस्ता माहीत नाही, आम्ही येतोय शॉर्टकट बिटकट मारून. टॉर्च आणायचं बिलकुल विसरू नका. खतरनाक उतार आणि चढ आहे. आणि जर तुम्हाला पाऊस लागला तर हा ट्रेक खतरनाक एकदम. आता पाऊस पडतोय आणि हे पूर्ण सटकतंय, त्यामुळे भावांनो येताना एखाद्या पार्टनर्स घेऊन या कोणतरी, तुम्हाला सपोर्ट राहील. बघू शकता हा ग्लेशियर आहे. इथून तुम्हाला ग्लेशियर पार्कवर जायचं आहे. पूर्ण बर्फाची लादी ही एकदम खतरनाक दिसत नाही, या तुम्ही, तुम्हाला कळेल हळूहळू. तो हाच ग्लेशियर आहे, तो आपल्याला पार करायचा आहे. करून इथे गणेश गुफा आपल्याला दिसते. इथे तुम्हाला लागणार फक्त दगडच दगड. बघू शकतो तुम्ही, तू दगडातून जायचं आपल्या वरती. इथे लोक वरती चालले. आम्ही आणलंय चिक्के आणलंय. तुम्हाला काही दिसतंय का वरती? हां हे आपले महादेव. आवला थोडंसं त्रास होत होता, म्हणलं आपण घे नाही का. काय द्या भाई दादी आम्हा झालेले. धुकं येता जाता ऊनच पडत नाही भाई, काहीच कळत नाही. यूट्यूबला बघितली होती, सोपी राहील. भावांनो सोपं काहीच नाही. एकदा या अनुभवा किन्नर केला यात्रा. असं वाटलं होतं का ऊनच नाही पडणार, पण आता ऊन सूर्यदादा एकदम प्रॉपर आले नाही का. काही लोक वातावरणामुळे परत रिटर्न आले, काही लोकांना श्वास नाही घेता आला. खूप खतरनाक विषय नाही का. आता आम्ही पोचलोय गौरीकुंडावर. तिथं आपण पाणी भरू. शेवटचा तो एक पर्याय आपला पाणीचा. देवी पार्वती आणि तिचा कुंड एकदम नितळ पाणी जे आपण पिऊ शकतो. आणि ते आपले बाबा आलोच. ओ वाह बेटे मेरे शंकर. नहीं साहब बोल रहे एक सबसे खतरनाक फ्रूट है हे आमचे नयन नयन भाई पालकर, हे वाले भांडे वाले. कैलास पर्वत साधन आई. कोणाच्या पण युट्यूबवर व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल ही साधी आणि सोपी ट्रेकिंग, असं काही नाही भावांनो. लय हार्ड आहे. फक्त आणि फक्त दगड आहे. तिचं हे सुख स्वर्गात पण नाही, ते इथं बघायला भेटते. जाम झालोय पण जायचंय, काय विषय. हे बघा खतरनाक एकदम. जायचंय रस्ताच नाही. हळूहळू असे दगड आहे की जे आपल्या हाईट एवढे. बापरे बाबा दरी जाईल. कसं घुसायचं काहीच नाही.
अजून असं यायचंय एकदम अवघड कठीण यात्रा आहे. बापरे बाप महादेव. मित्रांनो आपण आज आपली यात्रा पूर्ण केली. हे आपले साक्षात महादेव समोर उभे. मस्त वाटतं. तुम्ही पण या, पण रिस्क घेऊ नका जास्त. येताना सगळं सामान घेऊन या. बघू शकता तुम्ही महादेव.